नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केट आज छोटंसं गॅप अप ओपन झालं. मार्केटमध्ये एक इनसाइड कॅन्डल सेटअप झाला. मार्केटनी छोटा मोठा इनसाइड कॅन्डल सेटअपचं बुलिश मोमेंटम देखील दाखवला. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तरीही मार्केटमध्ये आज थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळालेलं आहे. आणि लास्टचे जवळजवळ 7 ते 8 ट्रेडिंग सेशन जर बघितले, जेव्हापासून बजेट अनाऊन्स झाले त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्युअसली कन्सोलिडेशन बघायला मिळत आहे. इंडिया विक्स जरी बघितला तरी तो इतका देखील वाढलेला नाही. साधारण जर बघितलं तर 11 11:30च्या आसपास आहे. आणि मार्केटमध्ये जो पण मोमेंटम येतोय त्याच्यामध्ये कुठलीही स्ट्रॉंग प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाहीये. मार्केटचं जर कॅन्डल बघितलं तर कॅन्डलची साईज खूप छोटी आहे. आणि ओव्हरऑल जर बघितले लास्टचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन पॅटर्न बघायला मिळते. ओके, त्यामुळे आजचा दिवस जर बघितला निफ्टीची एक्सपायरी असली तरी इतकासा काही खास मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळाला नाही. हां, छोटे मोठे बुलिश मोमेंटम, सेलिंग मोमेंटम मार्केटने दाखवले, परंतु ओव्हरऑल जर चार्ट बघितला आपण, ओव्हरऑल जर परफॉर्मन्स बघितला मार्केटचा 7 ते 8 ट्रेडिंग सेशनमध्ये, तर ज्या पद्धतीने मोमेंटम पाहिजे त्या पद्धतीने मोमेंटम पाहायला मिळत नाही. आता आजचा जो चार्ट आहे, लास्टचे 3-4 दिवसाचे जे चार्ट पॅटर्न बनले त्याचं डिस्कशन करूया. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं डिटेलमध्ये समजून घेऊया की मार्केटमध्ये रेजिस्टन्स काय म्हणतोय, सपोर्ट काय म्हणतोय, मोमेंटम कुठून येण्याची पॉसिबिलिटी वाढतीये, डिमांड सप्लाय झोन कुठून बघायला मिळू शकतो, याचं डिटेलमध्ये डिस्कशन करूया. प्राइस ॲक्शन काय बनती ते देखील समजून घेऊया. ओके, आणि उद्या जर बघितलं तर बुधवारचा ट्रेडिंग सेशन आहे, थोडासा सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. कारण की गुरुवारी सेन्सेक्सची एक्सपायरी असते, मंगळवारी म्हणजे आजची जर बघितलं तर निफ्टीची एक्सपायरी असते. 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंगचा सेशन आहे, तर त्यामुळे थोडंसं तिकडे कन्फ्युजन आपल्याला बघायला मिळू शकतं. हा, पण प्राइस ॲक्शन जर बघितलं तर अजूनही आज जरी निफ्टी जर बघितलं तर 60-70 पॉईंट प्लसमध्ये क्लोज झालाय, परंतु प्राइस ॲक्शन आजही आणि अजूनही जर ओव्हरऑल प्राइस ॲक्शन बघितली तर इतकीशी स्ट्रॉंग बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळत नाही. ओके, तर आता डिस्कस मत करूयाच, परंतु जर व्हिडिओ आवडला तुम्हाला, या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातनं काहीतरी शिकायला मिळत असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचे कमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही कमेंट करत जावा. तुमचे काही मार्केट रिलेटेड क्वेश्चन असतील, तुमचं ओव्हरऑल मार्केट रिलेटेड काही क्वेश्चन असतील किंवा मार्केटबद्दल तुमचा व्ह्यू काय आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, तर सुरू करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके, सगळ्या लेवल एकदा हाईड करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आणि इकडे जर बघितलं 15 मिनिटावर जाऊया. हा बजेटचा ट्रेडिंग सेशन होता. हा नेगेटिव्ह जो होता ना तो बजेटच्या नंतर हा एक ट्रेडिंग सेशन झाला. त्याच्यानंतर हा एक ट्रेडिंग सेशन, हा एक ट्रेडिंग सेशन, हा एक ट्रेडिंग सेशन, हा एक ट्रेडिंग सेशन, हा एक आणि हा एक. इकडे जर बघितलं तर हा बजेटचा ट्रेडिंग सेशन नंतर एक मोठा गॅप अप आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये फक्त कन्सोलिडेशन बघायला मिळते. 2 गॅप अप आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन. म्हणजे जर ओव्हरऑल मार्केटचं ही जर प्राइस ॲक्शन बघितली, फक्त कन्सोलिडेशन बघायला मिळते. आता मार्केटने काय केलं की एक या लेवलवरती एक सपोर्ट क्रिएट केला होता आणि या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे, इकडे देखील एक रेजिस्टन्स आहे 26,000चा आणि 25,600चा एक सपोर्ट क्रिएट केलाय. म्हणजे या 400 पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट जर बघितले तर आपल्याला आजचे 7 ते 8 ट्रेडिंग सेशन बघायला मिळतात. म्हणजे मार्केटमध्ये एक व्ह्यू जो आहे तो व्ह्यू मार्केटचा कन्सोलिडेशनमध्ये जास्त जाताना दिसतोय. ओके, आता इकडे जर बघितलं तर प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते की बाबा एक सेलिंग नंतर मार्केटमध्ये एक डाऊन साईडला पॅटर्न तयार केला होता, त्याचा ब्रेकआउट दिला, परंतु ब्रेकआउट नंतर मार्केट सस्टेन होत नाही. बघा, आपण हा प्राइस ॲक्शन चार्ट बघितला होता. ब्रेकआउट नंतर काय झालं, सस्टेन होत नाही, ब्रेकआउट डाऊन साईडला आला, कन्सोलिडेशन. आज परत गॅप अप, त्याच्यानंतर जर बघितलं तर परत नेगेटिव्ह साईडला परत कन्सोलिडेशन. म्हणजे जरी ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटने त्याला फॉलोअप दिलेला नाही, म्हणजे मार्केटने एक हाय ब्रेक केलं नाही इंट्राडेचा आणि त्याच्यानंतर बघितलं तर क्लोजिंग थोडीशी नेगेटिव्ह साईडलाच होती. म्हणजे मार्केट वर जातं गॅप अपने
मार्केटमध्ये गॅप अप होऊन परत मार्केट खाली येतं, त्याची क्लोजिंग निगेटिव्ह साईडला होती. आज जरी बघितलं तर मार्केट गॅप अप ओपन झालं, वरती जाण्याचं ट्राय केलं, परत मार्केटची क्लोजिंग खालच्या साईडला झाली. म्हणजे मार्केट गॅप अपने वर जातं. परंतु जर प्राइस ॲक्शन बघितलं तर प्राइस ॲक्शन मार्केटची सेलिंग साईडला तयार होती इंट्राडेमध्ये. ओके, आता त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे. आता इकडे जर बघितलं तर लेवल काय बघायला मिळतं ते, की बाबा या लेवलवरती जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आपल्याला परत बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर काल आपण ही ट्रेंड लाईन डिस्कस केली होती, एवढी ती ब्रेक केली नाही. नो ट्रेडिंग झोन जर बघितला, लेवल बघून घ्या पहिल्यांदा, आपण कालच्या लेवल बघून घ्या. त्याच्याच बघा इकडे ही ट्रेंड लाईन डिस्कस केली, ती ब्रेक केली का नाही केली. त्याच्यामुळे इकडे सपोर्ट ब्रेक झाला नाही, सेलिंगच्या लेवल इकडे बघायला मिळालेलं नाही. परंतु मार्केट जर बघितलं तर गॅप अप ओपन झाला आणि आपण काल डिस्कस केलं होतं की मार्केट बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर आहे, रिस्क हाय आहे आणि मार्केटनी गॅप अप ओपन केलं. गॅप अप ओपन नंतर जर बघितलं तर इनसाइड कॅन्डल सेटअप, जो की आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये शिकवलेला आहे. ओके, तर इनसाइड कॅन्डल सेटअप नंतर एक बुलिश मोमेंटम कुठपर्यंत 25,970, जे की कालची बुलिश साईडची रेजिस्टन्सची शेवटची लेवल होती. तिथपर्यंत एक मोमेंटम दाखवला, तिकडे डबल टॉप क्रिएट केला अशा पद्धतीने. डबल टॉप इकडे छोटा, परत निगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे जर बघितलं तर त्याच रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसलं. ओके, तर ही काही जास्त प्राइस ॲक्शन जर बघितलं तर थोडेसे कन्फ्युजन करणारी होती. ओके, परंतु इकडे जर बघितलं तर एक सेटअप इकडे इनसाइड कॅन्डलचा बघायला मिळालेला होता. ओके, आता जर बघितलं तर काय बघायला मिळते, सगळं लेवल आपण रिमूव्ह करूया. प्राइस ॲक्शन जर बघितली तर आत्ताच्या बघितलं तर हा कालचा ट्रेडिंगचा सेशन आणि आज कंटिन्युएशन केलं, या लेवलवरती सपोर्ट घेऊन परत पुलबॅक घेतलं. कुठं पुलबॅक घेतलं, परत ट्रेंड लाईनवरती. आता जर बघितलं तर एक बुलिश ब्रेकआउट नंतर मार्केटने एक ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला, वरती गेला, परत एक ट्रेंड लाईन सपोर्ट घेतला, वरती गेला, परत छोटा सपोर्ट. म्हणजे इकडे एक बेरिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. हां, मार्केट थोडंसं वरती जाताना दिसते, परंतु इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. ट्रेंड लाईन जर ब्रेक होते, सपोर्ट जर ब्रेक होत आहे, तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह सिनारिओ बघायला मिळू शकतो. ओके, तर हाय पॉसिबिलिटी काय आहे, जर मार्केट जर फ्लॅट ओपन होते किंवा छोटा मोठा गॅप ओपन करून जर ट्रेंड लाईन ब्रेक करून जर आजचा इंट्राडे लो जो आहे स्विंग लो, त्याच्या खाली जर मार्केट यायला लागते तर मार्केटमध्ये एक बेरिश प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. मार्केटमध्ये हा कालचा लो आणि लास्ट ट्रेडिंग सेशन म्हणजे हा जो गॅप ओपन झाला, तर हा जो गॅप आहे, हा गॅप फिल करताना देखील आपल्याला निफ्टी बघायला मिळू शकतो. मग इकडे आपण लेवल मार्क करूया. इकडे जर बघितलं तर हा एक सपोर्ट पाहायला मिळते बघा, 25,900चा राऊंड लेवलवरती सपोर्ट आहे. रेजिस्टन्स बघायला झालं तर इकडे हा स्विंग हायचा रेजिस्टन्स आहे आणि या लेवलमध्ये जर बघितलं तर कन्सोलिडेशन आपल्याला निफ्टीने दाखवलं होतं. आता क्लोजिंग काय बघायला मिळते आपल्याला, 25,935 या लेवलच्या आसपास. ओके, मग इकडे जर बघितलं तर 25,960 वरती काय आहे, रेजिस्टन्स आहे या लेवलचा. सपोर्ट जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 25,900, राऊंड लेवलवरती काय आहे, सपोर्ट आहे. इकडे जर बघितलं तर सपोर्ट आहे. लास्ट टाइम या लेवलवरनं रिजेक्शन घेतलं होतं आणि ही ट्रेंड लाईन जर बघितली दिसते का, येस, ही ट्रेंड लाईनवरती आपल्याला मार्केट मल्टिपल टाइम सपोर्ट घेताना दिसते. इकडे एक रिजेक्शन आले. इकडे जर बघितलं तर 3 प्रकारचे टॉप आपल्याला इकडे बघायला मिळतात. म्हणजे मार्केटनी 25,900, 25,600 या लेवलवरनं एक मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. आजचं मार्केट जरी आपल्याला ग्रीनमध्ये जात असेल तरी पण आजची जी प्रायजेक्शन बनली ती कुठे ना कुठे आपल्याला थोडीशी बेरिश स्ट्रक्चर, थोडंसं निगेटिव्ह बघायला मिळते. मग त्याच्यानंतर जर विचार केला आपण या ट्रेंड लाईनचा, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केला, आता इकडे टप्पा खाण्याची देखील काही प्रायजेक्शनची वाटत नाही, कारण की ऑलरेडी एक टप्पा खाल्लेला आहे. जर डायरेक्ट जरी लेवल ब्रेक झाली तरी एखादा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो या ट्रेंड लाईनच्या नंतर. ओके, मग 25,900 तर सपोर्ट ब्रेक होतोय, तर काय इकडे परत सपोर्ट बघायला मिळतोय, कालच्या दिवसाची क्लोजिंग. कालचा जो ट्रेडिंग सेशन होता त्या लेवलवरती क्लोजिंग होती, इकडे ती क्लोजिंग आपल्याला बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं आणखी एक सपोर्ट तर या लेवलवरती आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती. म्हणजे हे 3 सपोर्ट आपल्याला आत्ता तरी या इंट्राडेमध्ये बघायला मिळाले होते आणि ते सपोर्ट आपण इकडे मार्क केले. म्हणजे इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट आहे 25,900 जर लेवल ब्रेक होती तर 25,860 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 25,820 आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 25,780. हे काही सपोर्ट आपल्याला बघायला मिळते. 1 2 3 तुम्ही तुमच्या चार्टवरती लेवल मार्क करून ठेवू शकता आणि त्याच्यावरती अभ्यास करू शकता. ओके, वरती जर बघितलं तर 25,990
25,990चा इंट्राडे हाय आहे. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती गेलं तर रेजिस्टन्स आणखी कुठे बघायला मिळते, या लेवलवरती एक रेजिस्टन्स होता. थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स होता. म्हणजे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स देखील आपल्याकडे बघायला मिळतं ते. ओके, आत्ता पण जी प्रायजेक्शन बघायला मिळते, रेजिस्टन्स साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे, मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स साईडला म्हणजे बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल, काही प्रायजेक्शन बुलिश बनवत असेल मार्केट, तर तिकडे आपल्याला आपल्या रिस्क मॅनेजवरती काम करणं गरजेचं आहे. आणि रिस्क साईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो इतका फेवरेबल नाही. आजही जर बघितलं तरी नेगेटिव्ह साईडला जे प्रायजेक्शन बनते ते स्ट्रक्चर थोडंसं वीक आहे. ज्यावेळेस स्ट्रक्चर वीक असतं त्यावेळेस मार्केट जर सपोर्ट ब्रेक करतो तर मोठा नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला म्हणजे फास्ट नेगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, मग बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट एकदम इकडे जर बघितलं तर छोटी लेवल आहे 25,990च्या आसपास, साधारण 30-35 पॉईंटची लेवल फर्स्ट रेजिस्टन्सची. त्याच्यानंतर जर बघितलं तर 26,040 आणि 26,100 या दोन लेवल आहेत. या लेवल थोड्याशा आपल्याला बघायला मिळते की रेजिस्टन्स साईडला थोडंसं मार्केटचा जो मोमेंटम आहे तो बुलिश साईडला जाताना थोडासा स्लो आहे, डाऊन साईडला येताना मार्केट थोडंसं फास्ट येते. ओके, आणि नो ट्रेडिंग झोन इकडे आपल्याला बघायला मिळतोय 60 पॉईंटचा एक नो ट्रेडिंग झोन आहे. तिकडे मार्केट जर कन्सोलिडेशन करत बसलं तर जितकं काय कन्सोलिडेशन करायचं तितकं कन्सोलिडेशन करू द्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर छोटासा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, किंवा जर मग कन्सोलिडेशन करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल, काही सेटअप बनत असेल तर त्याच्याकडे लक्ष देऊ शकता. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर पुलबॅक नंतर गॅप फिलिंग करून जर इंट्राडेचा लो जर ब्रेक होत असेल तर परत एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. हे थोडंसं स्ट्रक्चर आहे ना, थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळत आहे. ओके, आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टी तर नो ट्रेडिंग झोनमध्येच आपल्याला मोस्टली कन्सोलिडेशन करताना दिसला. थोड्याशा लेवल फक्त आपण इकडे ऍडजस्ट करणार आहोत. रेंज थोडीशी बघा. हा कालचा ट्रेडिंगचा सेशन आणि हा आजचा ट्रेडिंगचा सेशन, दोन ट्रेडिंगचं सेशन जर बघितलं तर याच रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते. म्हणजे मार्केट जर बघितलं तर ही जी कॅन्डल आहे 5 मिनिटाची, त्या कॅन्डलमध्येच आपल्याला मार्केट कन्सोलिडेशन करताना दिसते बँक निफ्टीचा चार्ट. म्हणजे इकडे जर बघितलं तर मार्केटमध्ये कुठलीही प्राइस आपल्याला पाहायला मिळत नाही. एक गॅप अप नंतर एक 5 मिनिटाची एक कन्फ्युजन कॅन्डल आणि कन्फ्युजन कॅन्डलमध्ये कंटिन्युअसली कन्सोलिडेशन म्हणजे 60,800, त्याच्यानंतर जर बघितलं तर 60,500, म्हणजे 300 पॉईंटच्या रेंजमध्ये बँक निफ्टी काल आणि आजचं ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर कन्सोलिडेशनमध्ये आहे. ओके, आता थोडेसे लेवल फक्त आपण इकडे ॲडजस्ट केलेलं आहे. सपोर्ट लेवल 60,500, रेजिस्टन्स लेवल जर बघितलं तर 60,800. हे दोन सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतात. ते मार्केटने जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केटकडं 61,000ची एक राऊंड लेवल आहे आणि तो एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 61,100ची सेकंड लेवल आहे. तर या दोन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर मग मार्केट सपोर्टमध्ये इकडे एक गॅप फिलिंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 60,342 फर्स्ट लेवल, सेकंड लेवल जर बघितली तर 60,200 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 60,072, ज्या की कालच्याच लेवल आहे कारण मार्केटने सपोर्ट ब्रेक केलेला नाही. ओके, तर या काही लेवल बघायला मिळतात. ते गॅप अप ओपन होत असेल बऱ्यापैकी तर थोडंसं थांबून काय प्रायजेक्शन बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. थोडंसं प्रायजेक्शन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्समध्ये पण निफ्टीप्रमाणेच एक इन्साइड कॅन्डल सेटअपवरती थोडासा मोमेंटम दाखवला. परत येऊन जर बघितलं तर 200 पॉईंटची पॉझिटिव्ह क्लोजिंग आहे. ओके, थोडेसे लेवल ॲडजस्टमेंट करूया. आता जर बघितलं तर इकडे एक पॅटर्न तयार केला होता, बॉक्स पॅटर्न अशा पद्धतीने. आज जर बघितलं तर आज एक काहीसा कप अँड हँडल पॅटर्न दिसतो का तुम्हाला इकडे? ज्याला प्राइस ॲक्शनचं माहीत आहे बऱ्यापैकी त्याला दिसलं असेल इकडे. ओके, तर काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला इकडे बघायला मिळते. मार्केट जर टप्पा खाऊन लेवल ब्रेक केली डायरेक्ट डाऊन साईडला आलं फास्टमध्ये तर कुठलंही सरप्राईज वाटायला नको, कारण की प्राइस ॲक्शन जी बनते ती थोडीशी निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. थोड्याशा लेवलकडे आपण ॲडजस्ट केलेला आहे, तर थोडासा जो झोन आहे त्याला देखील थोडंसं आपण इकडे ॲडजस्ट करूया.
82,273ची क्लोजिंग आहे. 1 तासावरती जर बघितलं तर आणखी काय रेजिस्टन्स बघायला मिळतात इकडे. हे बुलिश साईडचे बघितले लेवल तर थोडं छोटे आहेत. प्राइस ॲक्शन समजून घ्या. लेवल ब्रेक, बुलिश मोमेंटम, डाऊन साईडला छोटासा कप अँड हँडल, इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन आहे. लेवल जर टप्पा खाऊन ब्रेक होत असेल 84,111 हा एक सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर 84,320च्या आसपास रेजिस्टन्स आहे. ओके, आता लेवल जर टप्पा खाऊन ब्रेक होत असेल तर डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय 83,900चा. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 83,740 आहे. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर गॅप फिलिंगपर्यंत म्हणजे 83,585, तर इथपर्यंत गॅप फिलिंगचा लेवल आहे. आणखी एक लेवल आहे 83,424. या काही लेवल डाऊन साईडला सपोर्ट बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केट थोडंसं ट्रॅप करू शकतो बुलिश साईडला, परंतु इकडे जर बघितलं तर मार्केट अशा पद्धतीने देखील एक प्राइस ॲक्शन दाखवू शकतो. चॅनलमध्ये आहे, एक चॅनल ब्रेक करून एखादा पुलबॅक घेऊन या लेवलवरती छोटासा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर इकडे काहीसा कप अँड हँडल पॅटर्न किंवा या पद्धतीने काहीसा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न करून जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल आहे 84,463, सेकंड लेवल 84,598 आणि थर्ड लेवल 84,720. या काही लेवल बघायला मिळतात. इकडे देखील जर बघितलं तर निफ्टी बँक निफ्टीप्रमाणे थोडासा रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये थोडासा रेजिस्टन्स बघायला मिळतोय. जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो नेगेटिव्ह साईडला जास्त व्यवस्थित प्रमाणात दिसतोय, कारण नेगेटिव्ह साईडला एक स्पेस आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केट स्ट्रगल करताना दिसते. जेव्हा मार्केट गॅप अप ओपन झाले, मार्केटने डाऊन साईड मोमेंटम दाखवलं. जेव्हा गॅप अप मार्केट थोडंसं नेगेटिव्ह साईडला कन्सोलिडेशन करून देखील मार्केट थोडंसं नेगेटिव्ह साईडला येताना दिसते. ओके, तर ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये कन्फ्युजन बिल्डअप झालेलं आहे. प्राइस ॲक्शन तितकीशी फॉलो होत नाही. मार्केटमध्ये एक स्लो पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे जर रिस्क फॅक्टर कमी करायचं असेल तर तुम्ही तुमची लॉट साईज देखील थोडीशी कमी करू शकता. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडंसं कठीण आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आणि उद्याचा दिवस जर बघितला तर सँडविच ट्रेडिंग सेशन आहे. थोडंसं मार्केट आपल्याला नेगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतं आणि ज्या पद्धतीने स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर देखील थोडंसं आपल्याला नेगेटिव्ह बघायला मिळत आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळेल असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता आणि कमेंटमध्ये तुमच्या काय क्वेश्चन असतील मार्केट रिलेटेड ते विचारू शकता. ओके, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर बुधवारचा मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.